नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे काबुली चणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी भिजवून अर्धी वाटी, आणि लाल चणे घेतलेले आहेत, हे पण भिजवून अर्धी वाटी। सेम वाटीचं प्रमाण आहे, मग तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता। कमी जास्त जरी घेतले तरी पण चालू शकते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ही कमीत कमी 8 ते 9 तास भिजत घातले होते, त्यामध्ये काढून घेऊया। दोन्ही पण मी काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचे त्याच चमच्याच्या मापाने बघा ओवा घेतलेला आहे। हातावर चोळून टाकला तरी चालेल आणि असा जरी टाकला तरी चालेल। ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहे आणि मी बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि बारीक करून घेतले, एकदम पेस्ट करून घ्यायची। थोडंसं जरी दरदर केलं तरी पण चालू शकते आणि पेस्ट केली तरी पण चालू शकते। दरदर म्हणजे जास्त मोठं नाही। काढून घेऊया आपण आता। हे काढून घेतलेलं आहे बघा सगळं। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे, फक्त 1 चमचा। तुम्हाला मी चमचा पण दाखवते। त्यात टाकायचे थोडीशी हळद, त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला दरदरे धने। ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे, आपण ओवा आणि जिरा ह्याच्याबरोबरच बारीक केला होता। आता ह्याच्या टाकणारे मिरची, आलं, लसूण कुटून घेतले। आता ही जी मिरची आहे ना, फ्रेश लाल मिरची आहे बरं का। सुकी जी मिरची आपली वल्ली जी मिरची असते का नाही तशी मिरची, सुकी मिरची नाही आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। ही 1 चमचा घेतलेला आहे। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, कारण हिरवी मिरची माझ्यापाशी नव्हती आणि हिरवी मिरची आपली ही लाल झालेली आहे, त्यामुळे म्हटलं ही टाकून घ्यावी। आता त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 घेतलेत बघा, एकदम बारीक बारीक आहे ते। आता ह्याला काय करायचे माहिती का, आपल्याला फेटून घ्यायचं आहे मस्त असं बघा। 5 ते 7 मिनिट मी फेटून घेतलेलं आहे, एकदम असं बघा हलका हलका झालेला आहे अशा पद्धतीमध्ये। त्यात टाकायचे 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, जास्त थोडा टाकला तरी पण चालू शकतात। हे पण आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जेव्हा आपण चणे बारीक करतो ना तेव्हा जास्त पण पाणी टाकू नका बरं का, पातळ वगैरे होईल, मग पीठ जास्त लागेल। आता आपण जसं टाकलं होतं ना त्याप्रमाणे आपल्याला 1च चमचा पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, गरम तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हिंग टाकून घेऊया आणि हे ओतून घेऊया। आणि आता हे मिक्स करायचे। तर तुम्ही गरममध्येच हात घालू नका, एका साईडनं असं करायचं बघा आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा ह्याच्यामध्ये एकदम चिमूटभर सोडा टाकायचा, नाही टाकला तरी चालेल कारण आपण त्याला फेटून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं 1 टिपकाभर पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स पण चांगलं करायचं। काय होतं माहिती आहे का, असं मिक्स नाही चांगलं केलं आणि एका साईडला जर कुठं थोडासा सोडा म्हणा, इनो म्हणा राहिलं का नाही तर मग ती लाल पडते ती, जसं म्हणा ढोकळा म्हणा हे म्हणा। तर आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण सोडून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने सोडायचे, मस्त होतात एकदम। गॅस आहे मीडियम, कधी पण भजी मीडियम गॅसवर करायची, बारीक गॅसवर करायची नाही ती। हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे मीडियम, म्हणजे तुमचा छोटा असेल तर फास्ट म्हणलं तरी चालेल। कारण काय होतं मग माहिती आहे का, भजी आपली तेलकट होते ती। आणि कधी पण कोणत्या पण भजीचं पीठ करताना ना चांगलं फेटून घेत जा, आतपर्यंत जाळीदार होतात ती। रेसिपी बघितली की एक लाईक आणि कमेंट करत जा। कमेंट करणं खरंच जरुरी आहे, म्हणजे मला पण बरं वाटतं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवायला। आता आपली कढई आहे थोडीशी छोटी, तर एवढ्यातच मी करून घेणार आहे। 1च मिनिट झालं आहे बघा आपण सोडलेले। आता हलवून घेऊया। हे बघा एका जागी असे आलेले आहेत, मस्त लागतात बरं का। आता ह्यातलं तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, जर तुम्ही कोणी वजन जर कमी करत असाल तर असं काय आपल्याला होतं ना की हे खायचं नाही ते खायचं नाही, तर चण्याचं ह्याचं बघा हे चांगलं आहे। तर तुम्ही आता ही भजी न बनवता तव्यामध्ये तुम्ही डोशाप्रमाणे करू शकता, जसं आपण घावणी कशी करतो त्या पद्धतीमध्ये पातळ असं करायचं आणि ते पण छान लागेल चवीला। आणि जर तुम्ही कधी जर अशी इच्छा होती ना खावं काय तर मग ही तेलकट बिलकुल होत नाही ती। थोडीशी भजी जरी बनवली तरी तुम्ही चालू शकते, कारण चण्याचे कुणाकुणाला असं होतं ना चण्याची डाळ खायची नाही, तर मग अशा पद्धतीने आता ह्यांना मी गोल्डन कलरवर फ्राय करून घेते। मस्त बघा असा कलर आलेला आहे, अशा पद्धतीमध्ये फ्राय करायचे। आता हे बिलकुल तेलकट होत नाहीत, चवीला छान लागतात, मस्त असे होतात बघा। आणि टमटमीत असे फुगलेले आहेत, जरी तुम्ही सोडा नाही टाकला तरी पण चांगले फुगले जातात। पण अशा ज्या गोष्टी करतो ना आपण चण्याच्या, त्याच्यात ओवा म्हणा, धने, जिरे, हिंग पावडर जरूर टाकायचे, का तर मग हे खाल्ल्यानंतर आपल्याला बाधत नाही असं, त्यासाठी। आता हे तुम्हाला मी एकदमच लगेच एक तोडून पण दाखवते गरममध्ये। हे बघा वरून इतके कुरकुरीत होतात ना, जसे आपण मेंदूवडे कसे खातो असे क्रिस्पी एकदम, आणि आतून एकदम सॉफ्ट आणि बघा जाळीदार होतात, चवीला 1 नंबर लागतात। ह्याला चटण्या खूप रेसिपी टाकलेल्या आहेत चटण्याचं, आपलं एक चटण्याचा चॅनल आहे। खाली काय झाले त्या चटण्यांच्या चॅनलवर तुम्ही कोणी रेसिपीज बघत नाही, त्यामध्ये खूप चटण्या वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवले, एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।